कारण आज मी चाललोय एक लॉंग राईडला, म्हणजे आणि हो मराठीत होणार आहे ब्लॉग, कारण आपण चाललोय आपल्या गावी. आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही की माझ्यासोबत कोण कोण येत आहे. हो 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 6Rचा आवाज इनलाईन 4. मस्त वाटतंय, मजा येतंय. आता मस्त अशी लाईनीत सगळे मंदिरं दिसणार. हो 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 हे बघा गाईस, आता तर नक्कीच दिसत असेल फॉग. हे बघा गाईस, अलिबाग वगैरे सोडाल ना तर रोडचं काहीच काम झालं नाही त्याच्या पुढे. हे बघा ओ भाई, पूर्ण ना वेव्स आहेत, वेव्स रस्त्यावर. माईकचा जी वायर आहे तीच बेंड झाली. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. सो आज आहे ना, आजचा दिवस एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी, एकदम खास आहे माझ्यासाठी, कारण आज मी चाललोय एक लॉंग राईडला. म्हणजे हो येस, की मी आज चाललोय आपण कोकणात, म्हणजे माझ्या गावी चाललोय आज. आणि आजची राईड होणार आहे खूप मस्त लॉंग राईड आहे. 426 किलोमीटरची राईड आहे. मी इकडून बघितलं, माझ्या घरापासून ते माझं गावचं घर ते 426 किलोमीटर आहे. आणि हो मराठीत होणार आहे ब्लॉग, कारण आपण चाललोय आपल्या गावी, कारण तिथे कोणाला हिंदी जास्त कळत नाही. सो आपण मराठीतच सगळ्यांशी कन्व्हर्सेशन करू. सो आय होप तुम्हाला पण आवडेल मराठीत बघायला काहीतरी चेंज. ठीक आहे, पण ही पूर्ण सिरीज जी असेल आपल्या कोकणातली ती पूर्ण मराठीतच असणार आहे, कारण माझी मातृभाषा आहे मराठी. सो येस, मराठीतच होईल हा व्हिडिओ पूर्ण. हा व्हिडिओ काय, याच्या पुढचे जे पण कोकणातले जेवढे पण व्हिडिओ असतील सगळे मराठीतच होतील. जे काही असेल 5 व्हिडिओ जे काही असतील ते सगळे मराठीतच होणार. आणि येस, आपण आता रेडी आहोत निघाण्यासाठी. आपली बॅग रेडी आहे पूर्ण, आपले जॅकेट सॉरी पॅन्ट जॅकेट्स वगैरे सगळं रेडी आहे, लॅपटॉप वगैरे. तो तुम्ही पाहू शकता की आपण पूर्णपणे रेडी. फक्त आता एक नाश्ता करायचा आहे. मम्मीने चहा आणि मस्त ब्रेड तर विकत आणलेत बिप्सचे. तो मस्त चहा पिऊया आणि इकडून टेक ऑफ घेऊया, टेक ऑफ आपल्या 390 वर. तो चला नाश्ता करूया आणि भेटूया. सो गाईज, आपली बाईक रेडी आहे, फॉर्मअप पण झालाय पूर्ण आणि लगेज पण सेट झालंय. सो आता फक्त लगेच निघूया. सुंदर असं इकडे चाफ्याचं फूल ठेवलंय मी, मला माझ्या बहिणीने दिलं मस्त चाफ्याचं फूल ठेवायला बाईकच्या इथे. आणि आपली बाईक पूर्ण रेडी झाली आहे. चला ऑल सेट. अरे ग्लोव्ज इथेच राहिले. क्लास. गाडी चालू करूया, बाप्पाचं नाव घेऊया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. निघू आता मस्त. सो सकाळचे 6 वाजलेत मित्रांनो, 5:52 झाले आहेत. आणि कसलं सामसूम आहे यार रोड, पूर्ण खाली आहे, पूर्ण खाली. चांगलं आहे, या टाइमला हेच मिळतं. आता सध्या तरी मी क्लिअर वायझर लावलंय, पण मी ब्लॅक वायझर पण कॅरी केलंय. थोडा जेव्हा उजेड पडेल ना तेव्हा आपण ब्लॅक वायझर लावू. आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही की माझ्यासोबत कोण कोण येत आहे. सो मी एकटा तर बाईकनी तर एकटाच चाललोय, सोलो राईड. पण माझे मम्मी पप्पा आणि माझी बहीण हे गाडीने येणार आहेत. आम्ही नवीन गाडी घेतली आहे, क्रेटा. तुम्ही मागचा ब्लॉग पाहू शकता. सो ते गाडीने येणार आहेत. हा काय वाटतंय यार, मस्त सुपर वाटत, सुपर. आपल्याला आता फ्युलिंग करायची होती, पण 250 किलोमीटरचा रेंज दाखवत आहे. सो मी विचार करतोय की पनवेल साईडला कुठेतरी आपण XP 95 भरून टाकू, कारण आता तर गरज तर नाही आहे. ट्रिप 0 करायला विसरलो. थांबा, इकडे थोडा बाजूला थांबूया आणि ट्रिप 0 करूया आणि मग निघूया. हे एक्साइटमेंटमुळे ना काय करायलाच जमत नाही. ट्रिप 1 0, ट्रिप 2 0. चला झालं, आता निघू. सकाळी चेकिंग. आणि खूप सारे रायडर्स आता संडे राईड साठी निघाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा मस्त. सकाळी आपल्या राजांना आपण मानवंदना दिली. मला ना लिटरली आहे ना, इकडे बाहेर आहे ना थंडी आहे, बट मला जॅकेटमुळे ना एवढी काय थंडी फील होत नाहीये. आणि मी आता बलाक्लावा घातलाय, सो मला एवढी काय म्हणजे माझ्या फेसला पण थंडी फील नाही होत आणि बॉडीला पण थंडी फील नाही होत, जे की चांगली गोष्ट आहे. पण एकदम अंधार आहे आता. सो मला तरी वाटतं ना आपण उजेडातच भेटू, कारण या अंधारात तरी काय दिसणार ना, आणि काय दाखवू मी तुम्हाला अंधारात. आणि लिटरली एवढं सकाळी ना थोडं अलर्ट राहूनच गाडी चालवायचं, कारण त्याच्या मागे एक मोठं कारण आहे की लोक कशी पण फास्ट गाड्या चालवत असतात या टाइमला. सो आपल्याला अलर्ट राहावं लागतं त्यासाठी, म्हणजे जेणेकरून कोणी आपल्या मध्ये नाही येणार. आणि जरी आलंच, कारण हे रिक्षावाले तर तुम्हाला माहितीच आहे, मध्ये यायला ते लोक एक्सपर्ट आहेत. सो जरी ते आलेच मध्ये, तर मग आपण कंट्रोल करू शकतो बाईक. म्हणजे जेवढी तुम्ही बाईक कंट्रोलमध्ये ठेवाल ना, असं थोडं फ्री वे मध्ये, तेवढं चांगलं आहे. आता आपण वाशीच्या ब्रिजवर पोहोचलो आहोत. सो तुम्हाला माहिती आहे, जशी मुंबई सोडली ना, लाईक जसं चेंबूर सोडलं ना आणि या साईडला आलो ना, मानपूर साईडला, बाप रे एवढी थंडी चालू झाली ना. लिटरली असं ना, असा माझा मेश जॅकेट आहे, सो आतमध्ये ना असं थंड वारा जातो एकदम मस्त. पण जॅकेटमुळे आधीच थोडं गरम होतं, त्यामुळे चांगलं आहे की थोडं म्हणजे एवढी थंडी लागत नाही. आता हा माणूस उलटा येतो, त्याला कसं दिसणार कोणाला तिकडून कोण फास्ट आलं तर. काय यार, हा जो वाशीचा नवीन ब्रिज बनलाय तो पण काय मस्त वाटतं ना. आता लाईट्स वगैरे बघा वरती, क्लास वाटतंय ना एकदम, असं मस्त उजेड वाटतंय, मस्त वाटतं. आता पुढे वाशीचा टोल येईल,
नंतर तर मग आपलं हे बघा लाईट्स बंद झाल्या. आरामात जावं रे बाबांनो, एवढं कशाला पळवतात. हो 6R क्लास यार क्लास. हो 6Rचा आवाज. इनलाईन 4. आपण पोहोचलेलो आहोत वाशीच्या टोलवर. दादा कुठला झेंडा घेऊन चाललाय. जय माता दी. पनवेल गोवा राईट आणि मॅकडी आलं कळंबोलीचा, जिकडे सगळ्यांचा मीटिंग पॉईंट असतो कॉमन. आपण आता तिकडे पोहोचलो आहोत. आणि हो BMW GSA 1250. तर ब्रिज खालून आलोय कारण हा एक्सप्रेस वे आहे आणि आपण आता खालून जाणार आहोत ओल्ड मुंबई गोवा हायवेनी. सो मला असं वाटतं आपण पनवेलच्या सिटीमधून जाऊया, आतून जाऊया. सो गाईज आता 6:30 पावणे 7 झालेत आणि आपण पनवेलमध्ये एंटर केलं. म्हणजे पनवेल थोडं मागे गेलं. सो आता आपण पनवेल सोडलं असं म्हणू शकतो. आणि जसं पनवेलमध्ये एंटर केलं ना, असा थोडाफार फॉग आलाय. म्हणजे ना असा रोडवर असा दिसतोय, थोडा असा फॉग दिसतोय, म्हणजे विजिबल आहे. सो बट इट्स ओके. आणि जसं मी पनवेलमध्ये एंटर केलं की बाप रे काय थंडी चालू झाली यार. सुपर थंडी चालू झाली, खतरनाक. म्हणजे मुंबईच्या एकदम ऑपोजिट आहे, एकदम ऑपोजिट. मुंबईत ह्या टाइमला एवढी थंडी लागत नाही, बट इकडे काहीतरीच थंडी आहे. मजा येते बाईक चालवायला. हे बघा ना काय वाटतंय ना, मस्त सुंदर. आणि आपल्या स्वतःच्या गावी जाणं म्हणजे ना बाईकने ही एक वेगळीच मजा असते. तुम्ही कारनी जावा, तुम्ही ट्रेननी जावा, तुम्ही फ्लाईटनी जावा, एवढी मजा येणार नाही. पण तुम्ही ज्या वेळेस बाईकनी जाल ना, याची एक वेगळीच मजा येते. आणि ती पण आपल्या स्वतःची बाईक, वेगळीच मजा असते. सकाळी सकाळी नाश्ता करतायत. आपल्याला तर टाइम आहे नाश्ता करायला, भूक तर लागली नाही. आता आपलं चालू होणार आहे मुंबई गोवा ओल्ड हायवे. इथून राईट घेतलं आणि इथून असं लेफ्ट घेतलं की लगेच आता चालू झाला मुंबई गोवा हायवे. आता जरा बरं वाटतं आहे. जय मल्हार. आता इथे खरं फॉग आणि सगळं दिसतंय. मजा सुरू होणार आहे आता. आतापर्यंत आपण सिटी टू सिटी राईड करत होतो. मस्त प्रॉपर असं गावागावातून जाणार ना, अजून मजा येणार. हे बघा, म्हणजे गोप्रो मध्ये दिसेल की नाही मला माहित नाही, बट एवढा फॉग आला ना आता, खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर, मस्त वाटतं यार. हे बघा. हो. सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत कर्णा बर्ड सँक्च्युरी जवळ. इथे बाजूलाच आहे. हो. हे बघा नुसता फॉग. मस्त वाटतं यार. थंडीमध्ये गावी जाण्याची हीच मजा असते. मस्त पहिली तर एकदम मस्त थंडी लागते आणि असं एकदम फॉग असतो. काय वाटतंय ना. हे बघा बर्ड सँक्च्युरी. पण एक आहे, थंडीत सुसू खूप होते आणि बाईकवर आता थंड वाटतं ना तर अजून जास्तच सुसू होते. जशी स्पीड वाढवतो ना अजून थंडी लागते यार. काहीतरी हॉटेल बघून ना सुसू करूया यार. सो गाईज मस्त झाली आहे सुसू आणि आता जाऊया. बापरे असलं हलकं वाटतं माहिती का आता. क्लास. हा मस्त वाटतंय, मजा येतंय. थँक्यू गोल्डन ढाबा सुसू करायला दिल्याबद्दल. आता कसं आपण जरा नॉनस्टॉप जरा कव्हर करू शकतो. हे बघा आता आपल्याला रेस्टॉरंट नको आहे ना, तर लाईनीत सगळे रेस्टॉरंट जाणार आणि जेव्हा गरज असते ना तेव्हा एकही रेस्टॉरंट मिळणार नाही. अरे बापरे कशाला एंटर पळवतो रे बाबा. कसलाच पळवतो रे. थंडी लागत नाही का रे. मागची कुडकुडते पूर्ण. डेंजर लोक आहे बाबा. आता मस्त अशी लाईनीत सगळी मंदिरं दिसणार. मस्त यार, मजा येते मला गावी जायला खरोखर. बापरे तिकडे तर बघा, म्हणजे गोप्रो मध्ये तर दिसणार नाही मला तर नाही वाटत, पण आहे ना अशी फॉगची अशी हवेची अशी लेअर कशी असते तसं दिसतंय लिटरली. मस्त वाटतं यार. हो. हे बघा गाईस आता तर नक्कीच दिसत असेल फॉग. हे बघा. वाव काय दिसतंय यार. वाव नाईस. मस्त यार. काय वाटतंय ना यार. सुकून आहे सुकून. कोकण इज इक्वल टू सुकून. भाग्य लागतं, भाग्य कोकणात जन्मायला. डॉगीज कुठे जात आहेत. मॉर्निंग वॉकला निघाले ते. मॉर्निंग वॉकला डॉगीज. हे बघा इथून लेफ्ट घेऊन जाल तर अलिबाग. हो. मागच्या राईडच्या आठवणी ताजा झाल्या. अलिबागलाच गेलेलो. इथून खाली नंतर त्या ब्रिज खालून राईड घ्यायचा, मग स्ट्रेट जायचं अलिबागला पोहोचणार तुम्ही. पण आता आपल्याला अलिबाग नाही, आपल्याला आता गोवाला जायचंय. गोवा म्हणजे गावी. हे बघा कसलाच वाटतंय ना. मस्त दुःख. हो भाई हे बघा काय दिसतच नाही समोर. शिट कसलीच धुक आहेत. हो. बापरे काय मस्त वाटतंय यार. सुंदर आहे सुंदर. अतिशय सुंदर वाटतंय. अतिशय सुंदर. हो आपल्या लेफ्ट साइडला रेल्वे ट्रॅक आहे.
मी आत्ता बघितलं. हे बघा JSW ची कंपनी आहे पूर्ण. दिसत आहे की ना माहित ना गोप्रो मध्ये, पण पूर्ण JSW. हे बघा जसं अलिबागच्या पुढे आलं ना, हे थोडासा रोड छोटा झाला, डायव्हर्जन चालू झाले आणि रोडची कामं चालू आहेत. ते कधी पूर्ण होणार कामं आणि कधी हा पूर्णच्या पूर्ण मुंबई गोवा रोड बनणार. पूर्ण खोदून ठेवलंय पण तो ब्रिज का अजून झाला नाही. कधी होणार काय माहित. लास्ट टाइम पण आलेलं तेव्हा एवढंच काम होतं वाटतं. ओ बापरे, हे काय एवढं मोठंच्या मोठं. हे असे सगळे आयटम्स आहेत ना गावीच बघायला मिळतात, हायवेजवरच बघायला मिळतात. बघू काय वाटतं ना, सूर्यदेव तिकडून बाहेर निघणार आहेत. दिसतात तर आहे तिकडे पूर्ण असा गोल, ढगांच्या मागे लपलेत. जोशी वडेवाले एकदम बकवास, मला अजिबात आवडत नाहीत. एकदा आमचा एक्सपिरियन्स एकदम घाणेरडा एक्सपिरियन्स होता आणि मध्ये काहीतरी त्यांचं झालेलं पण आय डोंट नो, त्यांची न्यूज पण झालेली. मस्त वाटतं डोंगराच्या मागे ना तिकडे सूर्यदेव दिसत आहेत मला आणि पूर्ण असा दुःख दिसतंय तिथे बाहेर. मस्त वाटतं यार, अतिशय सुंदर नजारे दिसत आहेत. म्हणून ना मी कधी पण ना नजाऱ्यांची मजा घेण्यासाठी मुंबई गोवा हायवेने जातो. म्हणजे मला ना हा रोड खूप आवडतो. जर गावी जायचं असेल ना तर मुंबई गोवा हायवे, मला, माझ्या पप्पांना, माझ्या मम्मीला, आम्हाला सगळ्यांना हा रोड आवडतो. मला तरी वाटतं ना ही थंडी आता अशीच 11 वाजेपर्यंत असेल, 10-11 पर्यंत. नंतर परत ऊन चालू होणार आहे. झोपलेत मस्त गाडीत, ताणून झोपलेत, सीट बीट मागे करून झोपलेत. फुल मजा. बिचारा एक माणूस ड्रायव्हिंग सीटवर एकटाच चालवतोय, बाकी सगळे झोपलेत. हे बघा गाईज, अलिबाग वगैरे सोडाल ना तर रोडचं काहीच काम झालं नाहीये त्याच्या पुढे. तुम्ही पाहू शकतात पूर्ण तसेच्या तसे रोड आहेत आणि खड्डे तर बापरे. बघा ओ भाई, हे बघा खड्डे बघा, खतरनाक खड्डे आहेत. म्हणजे जेवढ्या जोमात तुम्ही मुंबईवरून इथपर्यंत याल ना तेवढ्या स्लो तुम्हाला इथून पुढे जायचं आहे. आता ते कुठपर्यंत जायचं आहे ते आपल्याला पण माहित नाही. सो बघू. अरे बापरे, काय रोड की मस्करी. हे कधीपासून एवढंच दिसतंय मला. मी लास्ट टाइम पण आलेलो एवढंच होतं, आता पण आलो तेवढंच आहे. ब्रिज का बनत नाही ते बघा. ओ भाई, पूर्ण ना वेव्स आहेत, वेव्स रस्त्यावर. आपल्या लाटा कशा असतात तसं. बापरे, हे बघा आता चांगला रस्ता चालू झाला, इथून पुढे बनवलाय. मागे बनवलाच नव्हता, त्यांनाच माहित असं का केलंय. आता हा पॅच चांगला आहे. म्हणजे चांगल्या रोड मध्ये ना मध्ये मध्ये पॅचेस असे थोडे खराब आहेत अजून पण, जसे मागच्या टाइमला होते ना तसेच आहेत आता पण. पण काय करणार, आपल्याला हे निसर्गाची जी मजा घ्यायची होती ती आपण घेतो आहोत आणि फक्त रोडशी थोडं कॉम्प्रोमाइज करतोय. ठीक आहे, काय नाही, चालेल. पण आपण ह्याची मजा मस्तच घेतोय, एकदम पैसा वसूल. हे बघा आता परत रोड नॅरो झाला आणि रोड खराब आहे. म्हणजे पॅच मध्ये रोड चांगले आहेत फक्त, बाकी परत खराब चांगले असे आहेत. काय मला आता कुठपर्यंत आहे असं. एकतरी खड्डे डोक्यात जातात ना, खरोखर लिटरली गाडी अशी ना आपटते, एवढे घाणेरडे खड्डे आहेत. सो गाईज, मुंबई गोवावरून थोडं सांभाळून या, कारण जेवढी मजा तुम्हाला अलिबाग पर्यंत येईल किंवा त्याच्या नंतर पर्यंत येईल ना ते तेवढीच. हे बघा सजा आहे, हे बघा. बापरे, का रोड आहे, काहीच रोड नाही बघा. ब्लॉक्स पण ते ना असे उखडून वर आलेत आणि अशी त्याची लेअर अशी बनली आहे. दिसली बाबा ट्रेन गावात. शपथ, ट्रेन बघण्याच्या नादात बाईक उडाली. हे बघा, बापरे काय खड्डे आहेत यार. शिट, जेवढं काम लास्ट टाइम झालेलं ना, जेवढं लास्ट टाइम बघितलेलं ना तेवढंच आहे. मला तरी वाटतं एक वीट पण यांनी लावली नसेल अजून एक्स्ट्रा, तसाच आहे. म्हणजे ना मी तरी बोलेन ना, तुम्ही पूर्ण अलर्टच राहा इथे. कारण बोलतात ना नजर हटी दुर्घटना घटी, सेम इथे तोच प्रॉब्लेम. आणि जर तुम्ही बाईकने येत असेल ना तर खास करून बाईकने तर सावध राहायचंच आहे तुम्हाला. थोडं जरी तुम्ही इकडे तिकडे निसर्ग बघत राहिलात ना की झालं मग. कारण छोटे मोठे खड्डे चालतात, तो समजू शकतो की बाबा ठीक आहे चल छोटा खड्डा होता किंवा काय, बट हे असे खड्डे आहेत ना की तुमचा एलॉय पण तो बेंड करू शकतो. एवढा डेंजर खड्डा आहे. जर तुम्ही कंट्रोल मध्ये नसाल ना तुमची बाईक तर तुमचा तो एलॉय पण बेंड करू शकतो, तुमच्या टायरची वाट लावू शकतो. तो ठीक आहे, राईड मध्ये आपण आता हे बोलूया नको तर चांगलं आहे, बट मी तुम्हाला एवढंच सांगेन की सावध राहा. जर तुम्ही इकडून प्रवास करत असाल, कोकणात जात असाल तर सावध राहा, बाकी काय नाही. बाकी मजा करत जावा. सगळे कामाला निघाले आता. ए डॉगो असा रोड क्रॉस करतात, बघतच नाही. आई शपथ, असं वाटतं ना बोटीत बसलं, बोटीत आणि असे लाटा येतात ना तेव्हा वर खाली होतो तसं होतंय. ओव्हरटेक करताना पण सावध राहावा. नीट ओव्हरटेक पण करू शकत नाही. कधी कधी ना असं ओव्हरटेक करताना समजतच नाही खाली खड्डा बघू की समोर गाडी बघू. ऑब्विसली दोन्ही बघायचंय, बट स्टील. बघा आता परत डायव्हर्जन आलं गाईस. पण तुम्हाला एक बोलू का, हो बघा सूर्यदेव बघा कसले दिसत आहेत. हो क्लास, मस्त दिसत आहेत यार. हा, सो गाईस मी तुम्हाला एक बोलू का, हे ना सगळं डेव्हलपमेंट होत आहे, सगळं एकदम मान्य आहे, एकदम डेव्हलपमेंट पाहिजे. पण
जे आपल्या गावचे रस्ते होते ना आधी, हे सगळं डेव्हलपमेंटच्या आधी काय होते यार. भले रस्ते छोटे होते बट खराब नव्हते, फक्त छोटे होते. मस्त रोड्स होते, खूप मजा यायची. छोटे रस्ते, बाजूने अशी झाडं झुडपं, असे डोंगर दिसत आहेत, ते ना वेगळच मजा होती आधी गावी जायची. आता डेव्हलपमेंट होत आहे, सगळं होत आहे, डोंगर पोखरून रस्ते बनवत आहेत. लोकांची इकडची घरं होती इथपर्यंत, ती तोडून डेव्हलपमेंट करतायत. ठीक आहे, आता त्याच्या मागे काय असेल ते त्यांचं त्यांनाच माहित, आपल्याला त्यात मध्ये पडायचं पण नाहीये. बट मला हे बोलायचं आहे की आधीचे जे रस्ते होते यार वाईट नव्हते, खूप चांगले होते. एवढी मजा यायची ना त्या रोडवर. गाडी तर पप्पा चालवायचे, आम्ही तर मागे बसून एवढं एन्जॉय करायचो ना, फक्त रोड आणि सिनिक व्ह्यूज. सुपर. हे बघा, आता हा पूर्ण रोड ब्रॉड आहे ना, तो रोड छोटा असायचा, एवढाच असायचा, पण एवढं सुंदर दिसायचं ना, मस्त वाटायचं. अशी झाडं अशी डोक्यावर येत आहेत अशी, आणि आपण मधून चाललोय, एकदम सुंदर नजारे असायचे, सुंदर. ठीक आहे, बट डेव्हलपमेंट पण जरुरी आहे, पाहिजेच ना, असं नाही. ह्याच्याकडे 95 असेल का? XP 95 दिसत तर नाहीये, जाऊ दे. तशी तर आता 200 किलोमीटरची अजून रेंज दाखवत आहे, तर आता मध्ये कुठे इंडियन ऑइलचा XP 95 किंवा HP पॉवर जरी मिळालं तरी चालेल. तर आता बघू कुठे फ्युलिंग करायला मिळतंय. बाकी तर सुंदर नजारे तर आपल्या सोबतच आहेत पूर्ण वेळ. सो गाईज, मी आहे ना विचार करतो IBW ला जायचा. सो आता बघू ते कुठपर्यंत सक्सेस होत आहे. जर कोणी जाणार असेल IBW ला तर मला नक्की भेट द्या. जर मी आलो तर तुम्हाला कळेलच, आदल्या दिवशी कळवेनच. कोकण रेल वरून ट्रेन जाते, ट्रेन. गाईज, हा रस्ता बघा. ओ वाव, शप्पथ आहे बघा, बापरे. काय घाणेरडा रस्ता होता. आधीच रस्ते घाणेरडे, त्या त्यांनी स्पीड ब्रेकर वगैरे बनवून ठेवले यार. गाडी धुतली, किती वर्ष धुतली नाही. कसलं रे बाबा, केवढी मोठी लाईन आहे. ट्रॅफिक बघा, बाबा रे. अच्छा, ह्याच्यामुळे का काय झालं काय? ट्रकवाल्याला कशाला थांबवलंय काय माहित, जाऊ द्या. हे बघा मित्रांनो, ह्याला म्हणतात रस्ता. मी हेच मगाशी तुम्हाला बोलत होतो. असा रस्ता होता आधी, डेव्हलपमेंटच्या आधी असा रस्ता असायचा, आणि बाजूनी झाडं, डोक्यावर अशी झाडं बाहेर आलेली असायची. काय दिसतंय यार, काय दिसतंय, मस्त, सुपर. बघा समोर, बघा कसलंच वाटतंय, मस्त. गोप्रो मध्ये दिसत असेल की ना, आय डोंट नो, बट एवढं मस्त वाटतंय ना, सुंदर. आणि रस्ता बघा किती मस्त आहे. हे बघा किती मस्त वाटतंय ना, काय सुंदर वाटतंय ना. सरळ रस्ता, मोकळा रस्ता, आणि असं बाजूनी झाडं झुडपं, मस्त वाटतंय बघा. काय सुंदर गेट बनवलाय. संत तुकाराम महाराज काळ भैरव प्रवेशद्वार, सुंदर मस्त प्रवेशद्वार होता. सो गाईज, आता फ्युल फुल केलंय आणि आता आपण कुठे पोहोचलोय? महाड येईल आता स्ट्रेट. आता कसं माहिती काय, आता फ्युल भरलं ना तर आता काय टेन्शन नाही आपल्या डोक्याला. नाही तर ती एक भीती होती, अरे यार आपल्याला पॉवर पेट्रोल मिळेल नाही मिळेल माहित नाही ना. सो म्हणून मग आरामात आता निश्चिंत आपण घरापर्यंत जाऊ शकतो. सो गाईज, आपल्याला ना इकडे हॉटेल कार्तिक दिसलंय. आता इथे नाश्ता करू शकतो मस्तपैकी. सो गाईज, आता सामान ठेवतो इथेच आणि जातो आतमध्ये नाश्ता करायला. थोडी गोप्रोची बॅटरी पण लो आहे, ती पण चार्ज करूया आणि वायझर पण चेंज करूया. सो गाईज, आता थांबलो इकडे. आपण आपली बाईक पार्क केली आणि इकडे एक कार्तिक हॉटेल आहे. सो तिथे थांबतोय, नाश्ता वाश्ता करूया. सकाळचे 9 वाजलेत आणि आता थोडी भूक लागली आहे. आपण नाश्ता करूया आणि निघूया, कारण आताच फ्युलिंग पण केलं, फुल केलं टँक. आता फटाफट नाश्ता करूया आणि निघूया मग. सो गाईज, आपलं नाश्ता आला इकडे, कांदे पोहे आणि कॉफी. मस्त खाऊया आणि टेस्ट करूया आधी कसं आहे. ओके, नाही टेस्टी आहे, मस्त यार, खूप टेस्ट आहे, खूप मजा आली खाऊन. नंतर कॉफी पण पिऊया, त्याचा पण रिव्ह्यू सांगेन मी तुम्हाला. चांगली आहे, थोडी गोड आहे बट ठीक आहे, चांगली कॉफी. म्हणजे कॉफीचं प्रमाण वगैरे प्रॉपर आहे, फक्त थोडीशी गोड आहे बट इट्स ओके, चालेल. एक दिवस मॅनेज करू शकतो, चालेल. थोडं डाएट करतोय ना, 1-2 आठवडे झाले चांगलं डाएट होतंय ना, म्हणून थांबलो. तर आता फटाफट कॉफी संपवूया आणि मग निघूया. तो गाईज, आता आपला ब्रेकफास्ट झालाय आणि वायझर चेंज केला. वायझर चेंज करायला एवढा वेळ लागतो ना, ब्लॅक आहे ना, काय दिसतच नाही, म्हणून मग खूप वेळ लागतो त्याला. मग आता वायझर पण चेंज केलाय. तर आता ब्रेकफास्ट झालाय, तर आता आपण निघूया, परत कंटिन्यू करूया आपली जर्नी टुवर्ड कोकण, आय मीन कणकवली. काय वाटते ना बाईक, सुपर. चला चला फटाफट निघूया आता. तो गाईज, आता ब्रेकफास्ट करून एवढं मस्त वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला, सुंदर. आता तर असं वाटतं अजून एनर्जी आली आपल्याला, मजा येते, खूप सुंदर असं वाटतंय मला इकडे. सूर्यदेव पण आले, सो म्हणूनच मी ब्लॅक वायझर लावला. आणि आता ब्लॅक वायझर लावून पण एवढं सुंदर वाटतंय ना. आणि आता ते 9:30 होत आहेत, म्हणजे अजून प्रॉपर ऊन यायला पण अजून टाइम आहे थोडा. निसर्ग काय बनवलं ना देवाने,
सुंदर. कुठलं तरी गाव आलं, रायगड, लोणेरे आलं, लोणेरे. रायगडात पोहोचलो आपण. अरे काय हे रस्ते यार, कंटाळा आला. चांगला रोड थोडा गेला नाही की लगेच हे घाणेरडा रोड येतो. एका ठिकाणी तर आहे ना मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की एकदम चांगला रोड होता आणि मी थोडा स्पीडअप केला चांगला रोड असल्यामुळे, आणि अचानक एक खड्डा आला. पण नशीब माझी एवढीच जास्त स्पीड नव्हती की मी कंट्रोल नाही करू शकत होतो, असं काही नव्हतं, म्हणून नशीब. सो मी तर बोलेन आरामातच चालवा. जर इथून या रोडने जर तुम्ही कुठे गावी वगैरे किंवा कुठे IVW ला जात असाल तर आरामात चालवा, एवढंच बोलेन. हो काय दिसतंय ना, सुंदर. बघा काय दिसतंय यार, सुंदर, अति सुंदर. रत्नागिरी 187, पणजी 390, चिपळूण 99. 100 किलोमीटर आहे फक्त इकडून चिपळूण. काय मस्त वाटतं ना असं एकदम मधोमध घर, सुंदर. वीर रेल्वे स्टेशन. अच्छा, वीरला पोचलो का? ओके. इथून खालून गेलं की वीर रेल्वे स्टेशन आहे. हे बघा, वीर रेल्वे स्टेशन. मस्त आहे रे स्टेशन. आणि हा असा सुंदर असा मोकळा रोड. काय दिसतंय यार, मस्त असा डोंगरावरती एकच पाण्याची टाकी आहे तिकडे. काय नजारे आहेत यार, खतरनाक. हो, हे तर बघा, क्लास यार, सुंदर. आंबेल, रत्नागिरी, पणजी. हे बघा, सुंदर, अति सुंदर. आंबेल नाही, आंबेत. अप्रतिम दिसतंय यार, अप्रतिम. महाड सिटी आलं, महाड सिटी. इथे खाली असं एरो दाखवलेला महाड सिटी साठी. आता हीच असणार महाड सिटी. हे बघा मित्रांनो, ह्यांच्यापासून सावध राहायचं. हे असे रोड क्रॉस करतात ना, त्यांच्यापासून. बापरे, हे लोक खूप खतरनाक असतात. हे लोक बघत ना, गाडी येते नाही येते, थोडं खाली दिसलं की हे कल्टी. तिकडे लेण्या दिसतात, लेण्याच ना, गुफा, लेण्या आय गेस. कसलंच वाटतं ना, गोप्रो मध्ये दिसतात माहित नाही, बट तिकडे लेण्या आहेत, मस्त वाटतात. हो. आणि आता आपण असं मला वाटतं की आपण रायगडाच्या पायथ्याशी पोहोचतोय. तो बघू आता. रायगड फोर्ट, इकडून खाली रायगड फोर्ट, रत्नागिरी स्ट्रेट, महाड राईट लेफ्ट. म्हणजे इथून आतमधून गेल्यावर आपण रायगड किल्ल्याकडे जाऊ शकतो. हे बघा, इथून आतमध्ये आपण किल्ले रायगडकडे जाऊ शकतो. किती पॉझिटिव्हिटी आली म्हणजे असं रायगड नाव बोलूनच. किती मस्त वाटलं यार, सुंदर. टोल आला भाई, टोल. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. बंद आहे टोल, बंद. एवढ्यात नाही चालू होणार ते. आता प्रॉपर जेव्हा पूर्ण रोड बनणार तेव्हा हे टोल्स चालू होणार. पार्ले, पोलादपूर, खेड, रत्नागिरी. ओके. हे बघा काय सुंदर दिसतंय, मस्त दिसतं ना, फुल असं सिनिक व्ह्यूज तर इकडे खूप आहेत यार. खेड 45. यार ह्याला ना एक क्रूज कंट्रोल पाहिजे होतं यार या बाईकला. म्हणजे ना एकदम कम्प्लीट बाईक झाली असते, कम्प्लीट. फक्त क्रूज कंट्रोलची कमी आहे या बाईक मध्ये. जर माझ्याकडे आता क्रूज कंट्रोल असताना असा हा रोड, हा आयुष्य सोपं झालं असतं माझं. पण ते बोलतात ना, इतने में इतना हिच मिळत आहे. तो ठीक आहे, खूप चांगले, बेस्ट आहे. बट नो डाऊट, टचवूड, एकदम बेस्ट बाईक मिळाली. मित्रांनो हे बघा काय दिसतंय ना, वाव. या साईडला पण आहे बघा घर वगैरे, काय सुंदर दिसत आहेत यार. भोगाव बिके. पण गावांची नावं डेंजर असतात. काय सुंदर मंदिर आहे, वा. टनल अहेड, पुढे बोगदा आहे. आला कशाडी बोगदा, आला कशाडी बोगदा, आला. मग घाट कुठे आहे? जरा बोगदा आहे कशाडीचा, मग घाट कुठून चालू होतो काय माहित. हा कशाडी बोगदा सुरुवात. बापरे, अंधारच अंधार आहे. एकतर माझं वायझर ब्लॅक आहे आणि मी वायझर बंद करून या बोगद्यात चालू होतं, मला काही दिसतच नव्हतं पुढचं. स्वतः वायझर उघडलंय. पाणी यार, पाणी. शी, ट्रकच्या टायरचं सगळं पाणी पडतंय. काय सुंदर वाटतंय या बोगद्यातून चालवायला गाडी, एकदम मस्त. वा, हे बघा. मला असं वाटतं ना, बाजूने तरी अजून त्यांना लेप लावायची म्हणजे असेल, म्हणजे लावायचा असेल अजून, माहित नाही आपल्याला. आणि हा कशेडी बोगदा समाप्त. अख्खा घाट पार केला, घाट. रत्नागिरी 196, खेड 19. म्हणजे आता असं खेड येत आहे. आता ना काही 10:30 वाजले आणि थंडी गायब झाली आहे, लिटरली गायब. थंडीच नाही आता, गरम थोडं ना गरम वाफ येते. हे कुठलं मंदिर आहे? काळकाई देवी. मस्त ना, असं एकदम हायवेच्या मध्ये मंदिर होता, सुंदर होता. ते आपण आता आय गेस खेड मध्ये आलो. खेड. बापरे, काय माती उडते यार. शी. बोस्ते घाटात आलो आपण, बोस्ते घाट. चिपळूण येईल आता, चिपळूणला रोड का खराब.
सो गाइस आता चिपळूण आलंय, ऑलमोस्ट आलंय येईल आलंय. सो गाइस आता 5 मिनिटसाठी थांबलेलो कारण आपल्या गोप्रोची एक बॅटरी फुल्ली डेड झाली. सो मग आता दुसरी बॅटरी लावली आहे आणि मग थोडं स्ट्रेचिंग वेचिंग पण केलं कारण स्ट्रेचिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कधी पण तुम्ही राईड कराल ना लक्षात ठेवा 100-150 किलोमीटर नंतर आहे ना स्ट्रेचिंग करा. म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं. असं ना कंपल्सरी नाही की 100 किंवा 150. जर तुम्हाला वाटलं की त्याच्या आधीच करायचं तर त्याच्या आधी करा, पण स्ट्रेचिंग करा मस्ट आहे. कारण जर स्ट्रेचिंग नाही केली ना तर मग बॉडी आहे ना पूर्ण स्टिफ होऊन जाणार आणि मग नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार. आता मी थोडी स्ट्रेचिंग केली तर मला खूप बरं वाटतंय कारण एकदम रिलॅक्स वाटलं. आता फक्त कॉफी बघूया कुठेतरी मिळते का, मग ती पिऊया आणि मग लगेच रिटर्न परत जर्नी सुरू. आणि आता आपण पोहोचलो आहोत परशुराम घाटात आहोत. आता परशुराम घाट उतरलो की मग चिपळूण चालू. उतरलो म्हणजे चढलो की परशुराम मंदिर आहे बघा. म्हणजे मंदिर मस्तच आहे, वरती आहे. इथे सुपर मंदिर म्हणजे मी लास्ट टाइम पण बघलेलं ते बघा, ते वरती दिसतंय. थांबा तुम्हाला दाखवतो, पण इथून दिसणार ना. हे बघा इथे आहे ना, इथे ते बघा धनुष्य बाण वगैरे आहे. काय सुपर वाटतं ना, मस्तच आहे इकडे परशुराम मंदिर. लांजा 153, रत्नागिरी 143. हो काय सुंदर दिसतंय खाली. गोप्रो मध्ये नाही दिसणार बट खूप सुंदर दिसतंय खूप. सो गाईज आता आपण मूळ चिपळूणात पोहोचलो आहोत. वाजले आहेत 11 वाजता आपण चिपळूणला पोहोचलो. वा चांगलं आलं. असं बघायला गेलं तर कॅल्क्युलेशन नुसार चांगलं आलं. तर बघू आता घरी किती वाजता पोहोचतो. सुंदर असं चिपळूण गेलं आणि आता हे बघा. हो मस्त वाटतंय ना यार. मी जेवढं बोलेन ना तुम्हाला मस्त वाटतंय खरोखर यार, खूप मस्त वाटतंय यार. का आहे यार व्ह्यू 101 सिनिक व्ह्यूज येतात हे बघा. म्हणजे ना मी तर बोलेन ना तुम्हाला गोप्रो मध्ये एवढं कळणार नाही, बट प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही येऊन इथून या रोडने जाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की मी एवढं का बोलतो की काय दिसतंय, काय मस्त आहे, काय सुंदर आहे. हे सगळे माझे शब्द आहे ना, तुम्ही पण तेव्हा बोलाल. आणि खरोखर सुंदर आहे खरोखर. हो समोर बघा, हे बघा बोलो ना काय दिसतं ना, मस्त वाटतं ना. एकदम असं वेगळंच वाटतं. असं वाटतं तो डोंगर ना, तो झाडांचाच डोंगर आहे. काय सुंदर दिसतंय. आरवली 13 किलोमीटर, रत्नागिरी काय, अरे गोवा 331 दिसतच नाही यार. खेरशेत टोल आलं, खेरशेत. यार मी मगापासून ना कॉफी शोधतोय एवढी दुकानं केली पण मी थांबवलीच नाही. आता वाजले पण 11:30. आता कॉफी प्यायला तर मग जेवायला लेट होणार. आणि आता तसं पण नाश्ता केलाय, सो आता लगेच तर मी जेवणार नाही. बघू जे मनात येईल ते करायचं. आजचा दिवस आपला आहे, काहीही करू शकतो वाटेल ते. जिथे थांबायचं तिकडे थांब, जिथे जेवायचं तिकडे जेव, जिथे नाश्ता करायचा नाश्ता कर, काय पण कर. बघा मित्रांनो काय वाटतंय ना. बघा सुंदर एंट्रन्स केला यार. हे काय कोणाचं घर बीर आहे का? हा मस्त नारळाची झाडं लावली आणि मध्ये बंगला आहे. मस्त वाटतं यार. हे बघा मित्रांनो असे मध्ये ना मध्ये असे घाणेरडे पॅचेस आहेत. असे पॅच संपले की मग परत चांगला रोड चालू होतो आणि मग थोड्या वेळाने परत असा कुठला तरी एक घाणेरडा पॅच येतो. संगमेश्वरला पोहोचलो. संगमेश्वर मला वाटतं हे संगमेश्वर आहे असेल, पण काय माहित. बघू कुठेतरी वाचून समजेलच. बापरे ही कसली लाईन, ती पण एवढी मोठी. कसली लाईन आहे रे बाबा एवढी मोठी, मगासपासून आहे संपतच नाही. अच्छा इथे रोड छोटा होतोय का? ओके ह्याच्यामुळे आहे का हे ट्रॅफिक. ही लाईन थांबवलेली ती सोडलेली, आता ही थांबवली आणि आम्हाला सोडलं म्हणजे सोडतायत. पूर्ण मैदानच बनवलं इकडे, शेती करतात. बापरे हा रोड तर बघा उखडून वर आलाय, उखडून. अरे रे 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 हे बघा ते कौलारू घर खूप मस्त वाटतं ब्ल्यू कलरचं. वा अरे यारशी सगळं खराब, जॅकेट खराब, बॅग खराब, सगळं खराब झालं. मी तर ट्रकच्या बाजूला जायचं म्हणजे मला लगेच सुचलं नाही मला, नाही तर लगेच मागे झालं असतं. इथे एक हॉटेल दिसलंय सद्गुरु कृपा. बघूया इथे बसूया, मला कंटाळा आलाय लिटरली रोडचा. लाईट नाही यांच्याकडे. गाईज एक लोचा आलाय. मी इकडे नाही जेवत आहे, मी रस्ता चुकलोय. मी कोल्हापूर मार्गे कोल्हापूरला चाललोय इथून, जे की आपल्याला कोकणात जायचं आहे. तर मी इथे कोल्हापूरला चाललोय. आता ते काका बोलले परत इकडून 7 किलोमीटर जा, परत रिटर्न 7 ते 8 किलोमीटर पाली गाव येईल. पाली बस स्टँड तिथून लेफ्ट टर्न घे असं ते काका बोलले. आता यार परत या घाणेरड्या रोडवरून जायचं. तरीच म्हणतो एवढा घाणेरडा रोड कसा काय आला यार. शी मन खराब झालं यार. शी यार बेकार किस्सा होता माझ्यासोबत. गाईज मला तर वाटतं आपल्याला इथे जायचं होतं लेफ्टला. पाली बस स्थानक. हा कोल्हापूर लांजा. हा हे बघा लांजा स्ट्रेट, राजापूर स्ट्रेट. अरे यार हे रिक्षावाल्यामुळे यार बोर्डच्या मध्येच उभे राहतात. कसं दिसणार लोकांना कुठे जायचं आणि कुठे नाही ते. कोल्हापूरला गेलो मी यार. शी आता बरोबर रोडवर आहे. तरीच म्हणतो एक हॉटेल नाही चांगला, कसं शक्य आहे. गाईज आता डायरेक्ट जेवायला भेटतो तुम्हाला, कारण गोप्रोची बॅटरी पण लो झाली आहे. दोन्ही बॅटरी डेड आहेत. सो आता डायरेक्ट जेवता भेटतो.
गाईज हॉटेल बघता बघता ना मला एक हॉटेल नाही दिसलं इकडे हायवेवर आणि मी हॉटेल शोधून थांबलो आणि शेवटी आलोय आता राजापुरात. यार माझं आता घर जवळ आहे, आता काय करू मी, कुठे जेऊ? एक हॉटेल नाही दिसत आहे यार. बघा गाईज काय दिसतंय ना, हे बघा. हो 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 राजापूर. गाईज काय सुंदर वाटतं ना, हे बघा. ऑलमोस्ट आता खारेपाटण मध्ये पोहोचलो आहे. बहुतेक आता डायरेक्ट तरळ जेवायला लागणार मला. तो मित्रांनो आता इकडे एक हॉटेल आहे, श्री स्वामी रेस्टॉरंट करून आहे. तर एवढं हॉटेल शोधल्यानंतर हे एक चांगलं हॉटेल मिळालंय मला. पाहू शकता ते बघा, श्री स्वामी रेस्टॉरंट आहे. इथे आतमध्येच मी बसलो आणि इथे आपली बाईक लागली आहे. तो आता आतमध्ये जाऊया आणि जेवूया. मी तर दाल फ्राय आणि राईस बोललेलो, फक्त स्टीम राईस आणलं तर आहे. सो गाईज आपलं राईस आणि दाल फ्राय आलं इकडे. आता मस्त खाऊया, भूक तर खूप लागली आहे. सो गाईज आता राईस खाऊया. सुपर टेस्ट, एवढं सुपर टेस्ट आहे ना, असं घरी बनवतो ना तशी टेस्ट आहे, एक नंबर. सुपर. तो आता मस्त जेवलो आणि आता निघालो या हॉटेलमधून, श्री स्वामी रेस्टॉरंटमधून. कारण एवढी भूक लागलेली ना, म्हणून माझी पूर्ण एनर्जी लो झाली, पूर्ण बॅटरी लो झालेली, म्हणून मी जास्त व्हिडिओ पण नाही बनवला जेवताना. तो मी आता जेवलोय मस्त. आता एनर्जी थोडी होते, परत चार्ज होते. सो आता निघूया परत. आपलं घर आता इकडून काहीतरी 7 किलोमीटर आहे. सो इथून जाऊया घरी आणि भेटू. आता तुला मला बाईकवरच भेटतो. मस्त पोट भरून जेवलो आणि सुपर. मी मच रेकमेंडेड आहे. तरळाच्या साईडला आहे ना, तरळा थोडं पुढे, त्याच्यात थोडं अलीकडेच आहे स्वामी रेस्टॉरंट म्हणून. एकदा तुम्ही व्हिजिट करा जर तुम्ही या रोडने जाणार असाल तर. खूप सुपर्ब आहे, कारण हे बघा हायवेच्या बाजूलाच आहे एकदम, आणि एकदम सुपर्ब टेस्ट आहे, सुपर्ब टेस्ट. मच रेकमेंडेड. तर गाईज आता मस्त जेवून निघालो आपण आणि आता जाऊया आपल्या घरी. मस्त पोट भरून जेवलो, बरं वाटतंय आता. गाईज आपण आता एक्झिट तर घेतलाय, तर मला असं वाटतंय आता बरोबर एक्झिट घेतलाय ना. हा बरोबर आहे, तरळ्यात. हा रोड जातो कोल्हापुरात, गगनबावड्यात जातो. बरोबर एक्झिट घेतला आपण. ब्रिज खालून आलो आता जाऊया आपल्या घरी. आमचं गाव आय लव्ह कासार्डे. अरे खैसून जाऊचा आता तुमका. सगळ्याच आता एंट्री केली आपण कासारड्यात. मस्त वाटतं आता. जसं गावात एंट्री केली आहे ना, तर जरा बरं वाटतंय. हायवे वरून असं थोडं गावातल्या रोड्सवर आलोय. ही आहे आमची नदी, हे बघा काय मस्त दिसते ना, हे बघा सुपर. आता मी एंट्री केली पियाळी गावात. हे आमचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. हे एस टी इकडे थांबते. आम्हाला जर कुठे जायचं असेल ना, तर एस टी थांबते इकडे. पोचलो घरी. बापरे, हे काय दगडी बिगडी टाकली आहेत. पोचलो. आता मस्त पोहोचलो घरी. 6 वाजता निघालेलो मी सकाळी. आता मी पोहोचलोय 2:30 वाजता. 2:30 वाजता म्हणजे तिकडे मी जेवायला वगैरे थांबलो. नंतर मग येईपर्यंत 3 वाजले मला. 3-3:30 झाले. तो मला 7:30-8 तासात आलो आहे मी इथे. चांगली स्पीड रिकवर करून आलो आहे. ते पण आतमध्ये 9 किलोमीटर जाऊन परत रिटर्न 9 किलोमीटर येऊन तरी पण चांगला आलो आहे, बेस्ट. आणि आपली बाईक आपण अशी लावली आपल्या खळ्यात. आणि आता एवढं जीवावर आलं ना की मला आता आंघोळ करायचा पण कंटाळा आला. आता करावा ती लागणारच आंघोळ. बघू आता कधी मुहूर्त लागतो आंघोळीचा. सो गाईज, जो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला त्यानंतर मी झोपलो, कारण मी रात्री तर झोपलोच नव्हतो. तो मी झोप काढली मस्त, एक चांगली आंघोळ केली आणि झोपलो. आणि त्यानंतर एक प्रॉब्लेम झाला माझा की माईकचा जी वायर आहे तीच बेंड झाली. आमच्याकडे जी ताई येते ना, तिच्या हातून हेल्मेट पडला. सो ते डायरेक्ट त्या वायरवर इम्पॅक्ट पडलं आणि ते थोडं क्रॉस झालं. आता ते चालत नाही. आता मला चेक करावं लागणार दुसरीकडे कुठे मिळतं का ते वायरचं ते एक्सटेंडर. हे बघा, हे जे एक्सटेंडर आहे ते आता मिळतं का बघायला पाहिजे कुठे, कणकवलीत वगैरे. प्रॉब्लेम आहे यार, शिट. त्याशिवाय तर आपण काही शूट करूच नाही शकत. बघू, ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर चांगला वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा व्हिडिओ, शेअर करा आणि फुल ऑन सबस्क्राईब करा. बस, चीयर्स.